सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महामहसूल समाधान शिबिरात 2700 लाभार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्रे, मंजुरी आदेश व शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला। यावेळी नागरिकांच्या कामात टाळाटाळ न करता तातडीने न्याय द्यावा असे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी प्रशासनाला दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारून योजनांची माहिती देण्यात आली। नागरिकांना शासकीय कामकाज सुलभ व्हावे आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात असे आवाहन आमदार कायंदे यांनी केले। यावेळी विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात महसूल विभागाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात आली। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट। तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान त्याचं होणार आणि तरच त्या समाधान शिबिराचं काहीतरी समाधान सगळ्यांना त्या ठिकाणी होईल, सर्व नेते मंडळीला त्या ठिकाणी होईल। म्हणून माझी विनंती सर्वांना आहे की आपण प्रामाणिकपणे, आपण शेवटी तुम्ही असाल आम्ही असेल, या जनतेसाठीच काम करतो। या जनतेच्या माझा शेतकरी राजा पिकवतो म्हणून सगळा भारत देश खातो, सगळं जग खातं। माझे नोकरदार मित्रमंडळी असतील, आपले व्यावसायिक असतील, ते टॅक्स भरतात म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी मानधन त्या ठिकाणी मिळतं आणि त्या सर्व गोष्टीला योग्य मोबदला देण्यात यायचा असेल, आपल्याला जर खऱ्या अर्थाने त्याला न्याय द्यायचा असेल तर आपण या जनतेचं चांगल्या पद्धतीने हित जोपासण्याचं काम सातत्याने केलं पाहिजे, अशी एक रास्त अपेक्षा सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी आम्हाला आहे। त्यामुळं कळकळीची विनंती अशी करतो की आपण सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कोणतेही गोरगरीब असो, कशाही पद्धतीचं काम असो, अनेक कामं किचकट असतात, अनेक लोकांना त्या ठिकाणी ते समजत नाही की बाबा असं सोपं काम असतं तो अवघडमध्ये जातो, परंतु त्याला थोडा वेळ दिला तुम्ही, त्याला समजून सांगा, अशा नाही अशा पद्धतीने आपल्याला ते काम करावं लागेल। आम्ही देतो, आम्ही करतो, परंतु आम्ही सगळीकडे पुरत नाही, हे लक्षात घ्या। तुम्हाला तिथे करता तुम्ही आमचे हेल्पिंग हँड्स, आमच्या सर्व लोकप्रतिनिधीचे तुम्ही हेल्पिंग हँड्स आणि तुम्हाला त्या माध्यमातून आमचं काम वाटून घ्यावं लागेल। तुम्ही जर चांगलं काम करत राहिले तर एक तक्रार तुमच्याकडे आमच्याकडे तुमची येणार नाही, कोणाची जाणार नाही।